भूपती जागृत अष्टप्रधान दष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती महाराज की राजा शिवछत्रपती महाराज की। माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो दिवस आहे हा थोडासा भावुक करणारा दिवस आहे। सकाळपासून तुम्ही इथं बसलेला आहात, 10वीचे विद्यार्थी मस्त टापटीप सुंदर दिसत आहात। अनेक मुलींनी मला सांगितलंय सर आम्हाला फोटो काढायचे आहेत आणि त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात, तुम्हाला पेपर कसा लिहायचा आहे ते सांगितलेलं आहे। फक्त मी 5च मिनिटं तुमचे घेणार आहे। तसं मी तयारी अर्ध्या तासाची करून आलो होतो। तुमच्या जशी गप्पा मला दिसल्या की माझा भाषणाचा वेग किंवा भाषण वाढणार आहे। तुम्ही जेवढं शांत बसणार तेवढंच भाषण माझं लवकर आटोपणार आहे। आपण स्वतः कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही। अमिताभ बच्चन आपल्याला माहिती आहे। या अमिताभ बच्चन यांना आकाशवाणी केंद्राने जेव्हा ते मुलाखतीला गेले आणि त्यांना नोकरीवरून किंवा नोकरी इंटरव्ह्यू मधून त्यांना नापास केलं का? कारण अमिताभ बच्चन यांचा आवाज चांगला नाही म्हणून आकाशवाणी केंद्राने त्यांना कामाला घेतलं नाही। परंतु तेच अमिताभ बच्चन पुढे 1960च्या दशकापासून तर आतापर्यंत या आवाजाच्या जोरावर आपलं अधिराज्य चित्रपट सृष्टीवर गाजवत आहे। आज आपण पाहतो प्रत्येक 10 मिनिटाला अमिताभ बच्चनची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते। 2 वर्षाच्या काळामध्ये कुणाचा आवाज आपल्याला ऐकायला येत नव्हता, त्या 2 वर्षाच्या काळामध्ये फक्त आपल्याला एक आणि एकच आवाज ऐकायला येत होता, तो म्हणजे अमिताभ बच्चन यांचा। मोबाईलवरून फोन केला की अमिताभ बच्चनचा आवाज अगोदर आपल्याला ऐकावा लागायचा। म्हणजे जाहिरातीमध्ये तुम्ही पाहता अनेक जाहिराती अमिताभ बच्चनच्या आवाजाच्या जोरावर केबीसी नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 30 वर्ष होत आले, तो कार्यक्रम सोनी टीव्हीवर अजूनही चालू आहे। म्हणजे ज्या आवाजावरून त्यांना काढून टाकलं त्याच आवाजाच्या जोरावर ते पुढे गेले आणि यशस्वी झाले। तसं आपण गरीब कुटुंबातले आहोत, आपल्याला साहित्य नाही, आपलं कसं होणार काही काळजी करायची नाही, तर खचून जायचं नाही। आपलं ध्येय निश्चित ठेवा। प्रत्येक व्यक्तीचं जर ध्येय निश्चित असेल, आपल्याला कुठं जायचंय हे जर आपल्याला माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांच्या पुढे ध्येय होतं की मराठ्यांचं स्वतःचं राज्य आपल्याला स्थापन करायचं। ध्येय त्यांचं निश्चित होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी मावळ्यांना जमा केले, कशा प्रकारे स्वराज्याची स्थापना केली हा सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला सांगितलं, त्यांच्या अनेक गुणातून त्यांच्या अनेक कृतीतून त्यांनी समाजासाठी आदर्श निर्माण केला। एकदा एक गावचे पाटील होते आणि त्या गावच्या पाटलांनी एका स्त्रीकडे वाईट नजर टाकली, त्या स्त्रीवर वाईट अत्याचार केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाटलाला बोलावून घेतलं आणि त्याला लगेच शिक्षा दिली। त्याचे हात तोड, दोन्ही हात तोडा, त्याचे दोन्ही पाय तोडा आणि गाढवावरून त्याची धिंड काढा। म्हणजे आपल्या स्त्रीचा, आजूबाजूच्या स्त्रियांचा, आजूबाजूच्या मुलींचा आपण आदर ठेवला पाहिजे। आपल्या घरातील
स्त्रियांचा आपण आदर ठेवला पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. हा जरी आदर्श तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून घेतला तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करण्याचं महत्व आपल्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुरंदरच्या काळामध्ये आपले 27 किल्ले मिर्झा राजा जयसिंग यांना द्यावे लागले आणि औरंगजेब बादशहाच्या भेटीला जायचं सुद्धा सांगण्यात आलं. आणि असंच तिथून ते निघत असताना वाटेत ते एका गोसाव्याच्या वेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चालले होते. संध्याकाळ झाली, एक झोपडी दिसली, त्या झोपडीमध्ये गेले. त्या झोपडीतील जी एक म्हातारी स्त्री होती, त्या म्हातारी स्त्रीने काय केलं, गोसावी आलाय, मग गोसाव्यासाठी वरण भात तूप तयार केलं, त्याला ताटात वाढलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष जेवणाकडे नव्हतं. भातावर वरण टाकायचं म्हणल्यावर आपण काय करतो, भातामध्ये थोडासा खोलगट जागा करतो वरण टाकायला, पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही आणि ते वरण भातातून सगळं बाहेर जायला लागलं. ती म्हातारी त्यावेळेस काय म्हटली, अरे गोसाव्या, म्हातारीला माहिती नव्हतं ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. ते काय म्हटली म्हातारी, अरे गोसाव्या, तू देखील या छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच आहे. महाराज दचकले आणि ते म्हणले, का बरं, काय झालं, काय केलं तुमच्या महाराजांनी. ती म्हणाली, ती म्हातारी काय म्हटली, तू देखील महाराजांसारखाच आहेस, तुझं लक्ष नाही, तुझ्या भातातून वरण बाहेर चाललंय. तसं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तुमच्या ताब्यातले जे 27 किल्ले होते ते त्या राजाला, त्या मिर्झा राजाला देऊन टाकले. स्वराज्याचे सगळं संपत्ती देऊन टाकली. तू सुद्धा त्या राजासारखाच आहे. राजांनी चिंतन केलं, मनन केलं, आपली चूक कुठं झाली ते पाहिलं आणि पुढच्या 4 वर्षामध्ये 351 किल्ले स्वराज्याचे जिंकून घेतले. म्हणजे अशा प्रकारे आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, तरच आपण यशस्वी होणार आहोत. तर अनेक उदाहरणं सांगण्यासारखी आहेत, परंतु मी वेळेअभावी तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुम्ही खूप खूप मोठं व्हावं, तुम्ही इतकं मोठं व्हा की जे जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळो. आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून सर्वांना कळो, अशा प्रकारची